नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवारांना मोठा धक्का. 15 ते 20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात. मंत्र्यांनी घेतली भेट आणि मोठा भूकंप होणार. काय आहे ही राष्ट्रवादीची आतली बातमी? आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षानंतर अजितदादा गटामध्ये मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला अजितदादा गटातील बड्या नेत्यांनी जाहीरपणे विरोध केला आहे. मात्र असं असताना अजितदादा गटाच्या एका मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच अजितदादांच्या पक्षाच्या 15 ते 20 आमदारांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष आता अधिक गंभीर रूप धारण करत असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटातील आमदारांमध्ये मोठी चुलबुल सुरू असून 15 ते 20 आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. सूत्राच्या मते पक्षातील सतत होणारे वाद आणि अंतर्गत कलहामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. भविष्यात आपले राजकीय भवितव्य काय असेल याची चिंता अनेकांना सातवत आहेत. मतदारसंघात पक्ष अंतर्गत वादामुळे आपला जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने थेट विलिनीकरण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. ही भेट गुप्तपणे झाल्याची समजते. पक्षातील अस्वस्थता आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाकडे वळवण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. काही आमदारांनी तर शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक आमदारांना असे वाटते की पक्षातील सतत वाद आणि फुटी यामुळे त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदार नाराज होत आहेत. यामुळे आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणात त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा एकत्र येण्याचा किंवा शरद पवार यांच्याशी जवळकी वाढवण्याचा पर्यायी विचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गटामध्ये सखोलाची शक्यता कमी दिसत असली तरी अजित पवार गटातील आमदारांमधील असंतोष स्पष्टपणे वाढत असल्याचे चित्र आहे. तर तुम्हाला काय वाटतं अजित पवार गटाबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.